पतीचा भाग्यश्रीला रात्री फोन आला. ती पतीने बोलवलं म्हणून गेली. भाग्यश्रीने घरात प्रवेश केला तेव्हा खूप उशीर झाला होता. पती अक्षयने तिला बेडरूममध्ये बोलावले आणि दरवाजा लावून घेतला. थोड्या वेळाने भाग्यश्री मोठ्याने ओरडू लागली. अक्षय काही तिला सोडत नव्हता, कारण ती माहेरी राहत होती. पती अक्षय याने तिला बोलावलं म्हणून ती आली होती. मध्यरात्री अक्षय हा भाग्यश्री बरोबर कांड करत होता. ती सोडण्याची विनवणी करत होती. अखेर पहाटेच्या सुमारास भाग्यश्रीचा आवाज बंद झाला. त्यावेळी अक्षय शांत झाला आणि घराच्या बाहेर पडला. पण जेव्हा माहेरून रात्री गेलेली भाग्यश्री सकाळपर्यंत घरी आली नाही, तेव्हा माहेरच्यांनी तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तिच्याशी संपर्क काही होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी तिचा शोध सुरू केला. ते पोलिसात गेले, पण जेव्हा खरी माहिती समोर आली तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. भाग्यश्रीच्या बाबतीत पती अक्षयने असं काय केले होते की माहेरसह शेजारच्या लोकांना देखील या गोष्टीचा धक्का बसला. अमरावती शहरातील यशोदानगर परिसरात प्रभू कॉलनी आहे. या कॉलनीत राहणारे दिलीप लांडे हे ठेकेदार आहेत, तर त्यांचा मुलगा अक्षय हा देखील वडिलांना त्यांच्या कामात मदत करत होता. अक्षयचं वय 30 वर्ष झाले होते. त्यावेळी वडील दीपक लांडे यांनी अक्षयचं अमरावती शहरातील राजेंद्रनगर या परिसरात राहणाऱ्या भाग्यश्री या तरुणीबरोबर लग्न लावलं होतं. लग्न झाल्यानंतर काही वर्ष दोघे अतिशय आनंदात राहत होते. याच काळात त्यांना एक मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर काहीच दिवसात अक्षय याला भाग्यश्रीवर संशय येऊ लागला, कारण भाग्यश्री ही एका इंगळे नावाच्या व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध ठेवून असल्याचे त्याच्या लक्षात येऊ लागले होते. त्यामुळे त्याने या प्रकरणी भाग्यश्री बरोबर भांडण करायला सुरुवात केली. लग्न होऊन 5 वर्षांचा कालावधी झाला होता. त्यावेळी भाग्यश्री हिने अक्षय याला माझे तसे काहीच नसल्याचं सांगितले. त्यावेळी अक्षय याने भाग्यश्री आणि इंगळे नामक व्यक्तीला एका ठिकाणी एकत्र पाहिले. त्यावेळी अक्षय याने भाग्यश्रीला इंगळे याच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्यास सांगितलं. त्यावेळी भाग्यश्री टाळाटाळ करू लागली. कसे तरी करून भाग्यश्री तक्रार देण्यास तयार झाली होती. तक्रार दिल्यानंतर काही दिवस अक्षय हा शांत राहिला. मात्र जेव्हा इंगळेवर काहीच कारवाई झाली नाही, त्यावेळी अक्षय याने पुन्हा भाग्यश्रीला त्रास द्यायला सुरुवात केली. दोघांमध्ये असलेले अनैतिक संबंध अक्षय याला खटकू लागले होते. घरात असलेली मुलगी आता मोठी होऊ लागली होती. मुलीसमोरच अक्षय हा भाग्यश्रीला मारहाण करू लागला आणि तिच्यावर संशय घेऊ लागला. रोजचा त्रास भाग्यश्रीला होऊ लागला होता. त्यामुळे भाग्यश्रीने अक्षय आणि घरच्या सर्व लोकांना जे काही चालू आहे ते सांगितले. त्यावेळी भाग्यश्रीने अक्षय याच्याबरोबर राहायचं नाही असा निर्णय घेतला. त्यावेळी अक्षय याला राग आला, कारण सासरी माझ्याबरोबर असताना देखील अनैतिक संबंध आहेत. जर माहेरी राहिली तर तेव्हा तर कोणी अडवणार नाही असेही त्याच्या मनात येत होते. 31 डिसेंबर 2024 रोजी भाग्यश्री माहेरी जात असताना अक्षय याने तिला अडवण्याचा प्रयत्न केला. पण भाग्यश्रीला जो काही त्रास अक्षय देत होता तो आता मर्यादेच्या बाहेर गेला होता. त्यामुळे भाग्यश्रीला वाटत होते की माहेरी राहून मुलीचे शिक्षण पूर्ण करता येईल. आता भाग्यश्रीने अक्षयाचा विषय डोक्यातून काढून टाकला होता. पती जरी असला तरी त्याच्या मनातील अनैतिक विचार माझ्या मनात नको असा काहीसा विचार भाग्यश्री करत होती. अक्षय भाग्यश्रीला फोन करू लागला. तुझ्याशिवाय करमत नाही, किती दिवस माहेरी राहणार आहेस, सासर कधीही चांगलं असतं, असे अनेक उदाहरण अक्षय देऊ लागला होता. पण भाग्यश्री काहीच समजून घेण्याच्या मानसिकतेत नव्हती. त्यावेळी अक्षयचा भाग्यश्रीवर जास्त संशय वाढू लागला होता, कारण जर भाग्यश्री घरी आली नाही तर आपली बदनामी होईल असे त्याला वाटू लागले होते. त्यामुळे त्याने 1 जानेवारी 2025 रोजी भाग्यश्रीला फोन केला की तुला यायचे नसेल तर तुझे जे काही कपडे आहेत आणि सामान आहे ते घेऊन जा, मी बाहेरगावी जाणार आहे, पुन्हा लवकर येणार नाही असे सांगितले. पती अक्षय हा अशा प्रकारे बोलत होता. त्यामुळे भाग्यश्रीला वाटले की आता सासरी राहायचं नाही. त्यामुळे जेवढा काही सामान आहे तो सर्व माहेराला घेऊन जाता येईल. त्या उद्देशाने तिने घरी कोणालाच काही सांगितले नाही. घरातील स्कूटी घेतली आणि प्रभू कॉलनीमध्ये पोहोचली. त्यावेळी रात्रीचे 8 वाजले होते. भाग्यश्रीला पाहून अक्षयाला आनंद झाला होता. भाग्यश्री ही एकटीच आली होती. त्यामुळे अक्षयने भाग्यश्रीला पुन्हा समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण भाग्यश्रीला आता अक्षयसोबत राहायचं नव्हतं. त्यामुळे भाग्यश्री स्पष्टपणे नकार देत होती. भाग्यश्री जेव्हा एवढे सांगून सुद्धा समजून घेत नाही असं जेव्हा अक्षयला वाटलं, त्यावेळी अक्षय भाग्यश्रीला बेडरूममध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर रूमचा दरवाजा लावला. रात्रीचे 11 वाजत आले होते. त्यावेळी बेडरूममधून ओरडण्याचा आवाज येत होता. पण त्या ठिकाणी काय चालू आहे हे कोणाच्या कानावर काही पडत नव्हते. पहाट होत आली तरी बेडरूममध्ये आवाज येत होते. पहाटेच्या सुमारास आवाज शांत झाला. अक्षय हा बाहेर आला आणि घराला कुलूप लावून निघून गेला. इकडे भाग्यश्रीच्या माहेरचे लोक भाग्यश्री कुठे गेली याच्या शोधत होते. भाग्यश्री सापडत नसल्याने त्यांनी ती बेपत्ता झाली म्हणून 2 जानेवारी 2025 रोजी पोलीस स्टेशन गाठले. त्या ठिकाणी पोलिसांनी माहिती विचारली तेव्हा भाग्यश्रीचा पती प्रभूनगर परिसरात राहत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी प्रभूनगर येथील घरी धाव घेतली. त्यावेळी अक्षय याच्या घराला कुलूप लावलेले होते. त्यानंतर पोलिसांनी अक्षय आणि भाग्यश्री यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासणी करायला सुरुवात केली.
त्यावेळी भाग्यश्रीचे लोकेशन हे अमरावती रेल्वे स्टेशन परिसरात दिसत होते। त्यावेळी पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात धाव घेतली। त्या ठिकाणी पार्किंगमध्ये भाग्यश्रीची स्कूटी लावण्यात आली होती। गाडीतील मोबाईल आणि इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलिसांनी जेव्हा रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळी अक्षय हा या ठिकाणी आल्याचं दिसलं। त्यानुसार पोलिसांनी प्रभुनगर येथील घराचे कुलूप तोडले। जेव्हा पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा बेडरूममध्ये भाग्यश्री पलंगावर दिसली। तिच्या अंगावरील कपडे अस्ताव्यस्त होते, आजूबाजूला रक्त दिसून येत होते। त्यामुळे भाग्यश्रीला ज्या पद्धतीने संपवण्यात आले होते याच्या पाठीमागे पती अक्षय असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। भाग्यश्रीचा मृतदेह पाहून माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडायला सुरुवात केली। भाग्यश्रीच्या 5 वर्षाच्या मुलीला सर्व का रडत आहे हे कळत नव्हते। जेव्हा तिने भाग्यश्रीचा मृतदेह पाहिला तेव्हा तिनेही हंबरडा फोडला। अतिशय भयंकर स्वरूपात भाग्यश्रीला संपवण्यात आले होते। त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळी पोलीस पथकं तयार केली आणि अक्षयाच्या शोधासाठी पाठवले। त्यावेळी अक्षय हा सकाळी छत्री पुलाजवळ फिरताना पोलिसांना दिसला। त्यानुसार पोलिसांनी त्याला पकडले आणि पोलीस स्टेशनमध्ये हजर केले। त्यावेळी अक्षयाने सांगितले की भाग्यश्री त्याच्या जीवनात आली त्यामुळे तो आनंदी होता, पण तिचे इंगळे नावाच्या व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध चालू होते। वारंवार सांगून सुद्धा भाग्यश्रीमध्ये परिवर्तन होत नव्हते। याचा अक्षय याला खूप राग होता। भाग्यश्रीमुळे घराची बदनामी होत आहे असे त्याला वाटत होते। त्याचबरोबर 5 वर्षाची मुलगी आता मोठी होऊ लागली होती। तिच्या भविष्याची चिंता भाग्यश्री करत नव्हती। मात्र इंगळे याच्याबरोबर संबंध प्रस्थापित होत होते। यामुळेच तिला घरी बोलून तिचा कार्यक्रम उरकला असे त्याने पोलिसांना सांगितले। अतिशय थंड डोक्याने विचार करून अक्षय याने हे कांड केल्याचे समोर आले होते। अक्षय हा जेलमध्ये गेला। पत्नी भाग्यश्री ही देवाघरी गेली, पण 5 वर्षाच्या मुलीचा यामध्ये काय दोष? ती मात्र आयुष्यभरासाठी पोरकी झाली।